हॅलो माय डिअर स्टुडंट्स अँड वेलकम टू द इंग्लिश क्लास ऑफ 4th स्टँडर्ड. आणि आज आपण करतो आहे पोएम नंबर 28 द एल्फ सिंगिंग. ओके, तर नवीन असाल चॅनलसाठी प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला सगळे लेसन्स मिळतील त्यामुळे. आणि सगळे लेसन ज्याच्यामध्ये आहे ते प्लेलिस्ट, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, आणि प्लीज शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, कारण त्यांनाही त्याची मदत होईल. सो वी आर डुईंग दिस पोएम द एल्फ सिंगिंग. The elf singing. An elf sat on a twig. He was not very big. The elf म्हणजे कोण? तर elf एक इमॅजिनरी क्रिचर, एक प्राणी ज्याच्याकडे मॅजिकल पॉवर्स आहेत, जादू करण्याची शक्ती आहे. मॅजिकल पॉवर्स. इमॅजिनरी म्हणजे आपल्या कल्पनेने तयार केलेली आपण. ओके, इमॅजिनरी क्रिचर. तो ॲक्च्युली आपल्याला तिथे कुठे दिसणार नाही एल्फ. तो आपण क्रिएट केला आपल्या मनामध्ये की तो एक जादूगार आहे, छोटासा जादूगार आहे. An elf is an imaginary creature with magical powers. And he was not very big. तो खूप मोठा नव्हता, छोटासा होता. An elf sat on a twig. Twig म्हणजे काय? तर झाडाची फांदी, छोटी फांदी असते, त्याला ट्विग म्हणतात. आणि तो छोटा असल्यामुळे त्या छोट्याशा ट्विगवर तो बसू शकला. त्याचं वजन त्या फांदीवर पेलवणारं होतं. He sang a little song. He did not think it wrong. तो गाणं गात होता आणि त्याला त्याचं ते गाणं खूप आवडायचं आणि त्याला ते बरोबर वाटायचं, म्हणून तो गायचा, आनंदाने असं मनापासून गायचा. ही सॅंग अ लिटल सॉन्ग. ही डिड नॉट थिंक इट वॉज रॉंग. ही डिड नॉट थिंक इट रॉंग. ओके, तो व्यवस्थित तो म्हणत होता. बट ही वॉज ऑन विझार्ड्स ग्राउंड हू हेटेड ऑल स्वीट साऊंड. तर तो कुठे होता? तर तो एक विझार्ड म्हणजे जादूगार, जो फक्त वाईट गोष्टी करत असतो, दुसऱ्यांचं वाईट चिंतत असतो किंवा दुसऱ्यांचं वाईट करत असतो. त्याला तो पण जादूगार असतो, पण तो वाईट कृती करत असल्यामुळे त्याला विझार्ड म्हणतात. तर तो अशा विझार्डच्या जागेवर होता. त्या जागेवर झाड असावं ते, आणि त्या छोट्याशा फांदीवर तो बसला होता. आणि ती झाड आणि फांदी त्या विझार्डच्या जागेवर होती, विझार्डच्या ग्राउंडवर होती. आणि त्या विझार्डला सुंदर गाणी किंवा गोड आवाज आवडत नसत. सो ही वॉज ऑन द विझार्ड्स ग्राउंड हू हेटेड म्हणजे आवडत नाही, तो त्याचा द्वेष करायचा. हू हेटेड ऑल स्वीट साऊंड. एल्फ टेक केअर ऑफ युअर सेल्फ. तर कवी काय म्हणतो की तू स्वतःची काळजी घे. एल्फ टेक केअर ऑफ युअर सेल्फ. ही इज कमिंग बिहाइंड यू. तो तुझ्या मागं येतोय. ही इज कमिंग बिहाइंड यू टू सीज यू अँड बाइंड यू. तर तुला पकडण्यासाठी, सीज म्हणजे त्याच्यावर झडप घालण्यासाठी, त्याला दाबण्यासाठी किंवा तुला पकडायला, तुला बांधायला. टू सीज यू अँड बाइंड यू. तुला तो पकडणार, तुझा घेराव घालणार आणि तुला बांधून टाकणार. सो टू सीज यू अँड बाइंड यू. अँड स्टिफल युअर सॉन्ग. स्टिफल म्हणजे युअर सॉन्ग म्हणजे तुझं गाणं तो बंद करणार आहे. ओके, तुझा आवाज बंद करणार आहे. अँड स्टिफल युअर सॉन्ग. टू सीज यू तुला जप्त करायला, तुला बांधून घ्यायला. अँड टू बाइंड यू म्हणजे बांधून घ्यायला. ओके, सीज म्हणजे तुला धरायला आणि नंतर तुला बांधायला आणि तुझं गाणं बंद करायला. द विझार्ड ही चेंजेस हिज शेप. तर हा विझार्ड जो आहे तो दरवेळेला आपलं रूप बदलतो, वेश बदलतो, आकार बदलतो, रूप बदलतो. ही चेंजेस हिज शेप इन क्रॉलिंग अलॉंग म्हणजे तो सरपटत जातो. तो कधी कधी काय करतो? एन अगली ओल्ड एप म्हणजे तो एक वानर बनतो, काळाकुट्ट वानर बनतो. कधी कधी तो एक विषारी पालसुद्धा बनतो, अ पॉयझनस लिझार्ड. सो वॉट ही डज, ही चेंजेस हिज शेप. तो सरपटत पण चालतो, क्रॉल पण करतो. क्रॉल म्हणजे आता तो त्या वानरासारखा क्रॉलिंग करतो, 4 पायांवर चालतो आणि सरपटत जातो. कोणासारखं? तर एका विषारी पालीसारखं, अ पॉयझनस लिझार्ड. आणि मग अजून काय होतं? तो अ स्पॉटेड स्पायडर. ओके, तो स्पायडर झालेला पण त्याला बघितलेला आहे. तो सरपटणारा प्राणी स्पायडरसारखा पण होतो. वर्मी ग्लायडर म्हणजे एक तो किडा बनतो. वर्म म्हणजे किडा, तो सरपटणारा, ग्लाईड करणारा किडा पण बनतो. वर्मी ग्लायडर. द विझार्ड ही इज अप ऑन द बाव म्हणजे फांदी. तो आता फांदीवर बसलेला आहे. तो तुला आता चावणार आहे. हिल बाईट थ्रू युअर गिझार्ड म्हणजे तुझं अंग, तुझं पोट. गिझार्ड म्हणजे इथे पोट म्हणतात. तर तुझ्या पोटाला तो चावा घेणार आहे, तुला पकडणार आहे. हिल बाईट म्हणजे चावणं. बाईट थ्रू युअर गिझार्ड.
ओके, ही इज क्लोज टू यू नाव. आता तुझ्या तो जवळ आलेला आहे, आता तुझ्यावर तो कधीही झडप घालेल. द एल्फ वेंट ऑन विथ हिज सॉन्ग. पण हे सगळं होत असताना त्या एल्फला काही चिंता नव्हती. तो आपला गाणं गाण्यात मस्त होता, मजेत गाणं गात होता, आनंदात गाणं गात होता. एल्फ वेंट ऑन विथ हिज सॉन्ग. इट ग्रीव मोर क्लिअर अँड स्ट्रॉंग. तर त्याचं गाणं अगदी फुलत गेलं, जास्ती क्लिअरली म्हणू लागला आणि तो त्याच्यात खूप गुंग झाला, एवढा की ते गाण्यामुळे तो हवेत तरंगू लागला. इट लिफ्टेड हिम इन टू द एअर. त्या गाण्यामुळे तो हवेत तरंगू लागला, म्हणजे दॅट सॉन्ग लिफ्टेड हिम इन टू द एअर. ही फ्लोटेड सिंगिंग अवे. आणि तो फ्लोट करू लागला आकाशात. ही फ्लोटेड, गात गात तो आकाशात विहार करू लागला. ही फ्लोटेड सिंगिंग अवे विथ रेनबोज इन हिज हेअर. तर त्याच्या केसांमध्ये इंद्रधनुषी रंग दिसू लागले. विथ रेनबोज इन हिज हेअर. वाईल द विझार्ड वर्म फ्रॉम हिज क्रीप मेड अ सडन लीप. आता तो विझार्ड छोटा किडा झाला होता आणि तो सरपटत होता. त्याने अचानक उडी मारली. मेड अ सडन लीप. लीप म्हणजे उडी मारणं. त्या विझार्डने सरपटता सरपटता, क्रीप करता करता मेड अ सडन लीप, अचानक उडी टाकली आणि एका होलमध्ये जाऊन पडला. एका काय म्हणतात त्याला, एक खड्ड्यात जाऊन पडला. फेल डाऊन इन टू अ होल. अँड एअर हिज मॅजिक वर्ड ही कुड से. एअर म्हणजे इथे ERE म्हणजे बिफोर. अँड बिफोर हिज मॅजिक वर्ड, तो जादूगार होता ना, तर त्याचा काहीतरी एक शब्द होता की स्वतःला कन्वर्ट करायचा दुसऱ्या रूपामध्ये. तर तो शब्द म्हणायच्या आधीच एका मोल म्हणजे एक लहानसं जनावर, ज्याला केसाळ जनावर, अ डार्क फरी ॲनिमल म्हणतो त्याला, त्या ॲनिमलने त्याला खाऊन टाकलं. ही वॉज इटन अप बाय अ मोल. द एअर and before his magic word he could say, and ere his magic word he could say was eaten up by a mole. तर त्याला त्या मोलने खाऊन टाकलं. तर म्हणून आपल्याला काय कळतं या स्टोरीमधून, की आपल्या कामात आपण प्रामाणिक असलं पाहिजे. आपलं काम आपण सतत करत राहिलं पाहिजे. कोणीही कितीही त्रास दिला तरी आपल्या कामावरचा फोकस आपण बाजूला केला नाही पाहिजे. त्रास देणारे त्रास देतात आणि त्यांचा असा अंत होतो. त्यामुळे कोणाच्याही वाकड्या कामाकडे लक्ष न देता, आपल्याला त्रास देणाऱ्यांच्यापासून दूर जाऊन आपण आपलं काम करत राहावं, त्यांच्याकडे लक्ष न देता आपलं काम करत राहावं. तर हा मेसेज आहे या पोयमचा. सो आय विल बी बॅक विथ द नेक्स्ट व्हिडिओ, होपफुली इन नेक्स्ट लेसन. Till then, take care and bye-bye. And please follow the playlist, which link is given in the description box. Okay? Chal, bye.